थांब थांब असं नाही, आधीपासून बघा. सगळ्यांना किती वाजले राहत गाईस 3. तर आता आम्हाला जायचंय सुरत स्टेशनला. पुढे बघून घ्या तुम्ही, आम्ही पुढे जाणार आहे, तुम्हाला माहिती पडूनच जाणार आहे. धोका जाम माहिती ना अरे उठ रे जावा ना आपले. डन डन असं कर, लाईक करा. गुड मॉर्निंग. चलो ऑटो घेतली, बसलो, निघालो स्टेशनला. सुरत स्टेशनला पोहोचलो आता. ट्रेन मध्ये बसताच चालू झाला यांचा रील. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. मॉर्निंगचा सनराइज व्हेरी ब्युटिफुल ना. कुछ नहीं करना है, सिर्फ एक बार उल्टा करना है, बाजू में से झटकना है और फिर देखो झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे घर के फटाफट 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 झटपट फटाफट झटपट फटाफट फटाफट फटाफट. अलग अलग डिजाइन चाहिए, सिंपल है, सिर्फ ढक्कन चेंज करना है, एक बार उल्टा करना है, झटका देना है और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर दीपावली दशहरा कभी भी टिका लो, टूटेगा नहीं, बीवी को मारो टूटेगा नहीं, आइटम को मारो टूटेगा नहीं. झटपट 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 फटाफट झटपट फटाफट फटाफट फटाफट. हे बघा मॅडम, ही 2 इंचाची रांगोळी, याच्यावर मस्त दिव्याचं डिझाइन केलंय. ही एकदाच अशी उलटी करायची, एकदाच झटका द्यायचा आहे. रांगोळी वाया घालवायची नाही, सासूबाई आपल्यावर चिडते. आता ही तुम्हाला पाठपुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे दोन्हीकडे आम्ही काढू बटाट्याकडे तुम्ही पहा तोंडाकडे काढत असा रांगोळी उठतच नाही, शेजारी आली तर सांगायचंच नाही. झटपट फटाफट रांगोळी काढा झटाझट, झटपट फटाफट रांगोळी काढा झटाझट झटाझट. अभी बदलत आहे भाई, अभी बदलत आहे. छोटी रांगोळी बघून सासूबाई तुमच्यावर चिडणार आहेत, घाबरायचं नाही, उत्तर द्यायचं. 3 इंचचं घेऊन यायची रांगोळी आणि असे छाप मारायचे, मोठी रांगोळी छाप 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 छाप. घाबरायचं नाही, उत्तर द्यायचं. झटपट फटाफट लक्ष्मी करके अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे घर के फटाफट 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 झटपट फटाफट फटाफट फटाफट. जितने मुझसे मुझसे डर जाएंगे, मेरा राइम स्कीम देख के बच जाएंगे. झटपट फटाफट. दीपक रंगोली ऑर्डर करो, अंदर हमारा यहाँ पे मेरा नंबर दिया है, मिलते हैं, बाय. स्टॅच्यू ऑफ युनिटी पोहोचल्यावरती आमचा फोटोशूट चालू झालेला आहे फ्रेंड्स. इथे व्हिडिओ शूट होता, व्हिडिओ शूटिंग झाली आणि आता तिकीट काढायला जायचा प्लॅन चालू आहे. शाकाल टकलू स्टाईल बघा आमची, गॉगल ठेवायची स्टाईल. स्वेटर नको घालू मम्मा, मला स्वेटर काढून टाक.
मी यूट्यूबला शॉर्ट बनवलेला होता, पण माझ्या मित्रांनी सांगितलं की मला यूट्यूबला व्हिडिओ टाक, फुल व्हिडिओ पाठव म्हणजे यूट्यूबला, म्हणून मी मोठा व्हिडिओ बनवते. शॉर्ट मिनी व्लॉग पण बनवलेला आहे मी. तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल मिनी व्लॉग बघायला तर तो तुम्ही बघू शकता. खूप सेफ्टी आहे इथे प्रायव्हेसी आहे आणि एका साईडने लेडीज जातात, एका साईडने जेंट्स जातात. त्यांची चेकिंग होते, फुल्ली चेकिंग होते त्यांची, आणि मग त्यांना स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ जाऊ देतात. चल बेटा सेल्फी ले ले रे, टँग 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 टँग. बघा माझा डॉन. फुल डॉनपणा चालू असतो आमचा, कुठेही जायचं डॉनपणा करायचा, मम्मासोबत मस्ती करायची, धावपळ चालू, मस्ती चालू एनी टाईम. त्याला शांत राहिलेलं नाही आवडत, मस्ती पाहिजे एनी टाईम. हा जो पॉईंट आहे, ही जी जागा आहे, ही नाईटच्या शोची जागा आहे. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये नाईटचा शो असतो आणि ते सगळे लोक बसलेले असतात. इथे बसून तो जो पॉईंट आहे तो पूर्णपणे दिसतो आणि नाईटचा व्ह्यू एन्जॉय करायचा असतो इथे बसून. इथे स्टारबक्स पण आहे, हा समोर स्टारबक्स आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच. आणि इथे खूप सुविधा आहेत फ्रेंड्स, खूप सुविधा आहेत. त्या स्टॅच्यूपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एक्सिलेटर आहेत, तुम्ही पायी पण जाऊ शकतात, एक्सिलेटरने पण जाऊ शकतात. सर्व काही एन्जॉय झालेलं आहे. आता एक्सिलेटरने फक्त वरती जायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ. मॉर्निंगमध्ये निघालेलो तो फ्रेंड्स, नाश्ता वगैरे केला, मग इथे आलो, एक्सिलेटरने चालायला लागलो. मग मागचा मुलगा म्हणाला त्याच्या वाईफला की मी पण तुझा फोटोशूट करतो, तो पण त्याचा वाईफचा फोटोशूट करायला लागला. गुजरातमध्ये काही फेमस असेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटी खूप भारी आहे. गुजरातमध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, खूप प्लेसेस आहेत, खूप ब्युटिफुल प्लेसेस आहेत गुजरातमध्ये. पण स्टॅच्यू ऑफ युनिटीची गोष्टच वेगळी आहे. आम्ही लहान होतो तेव्हाच आमचं ड्रीम होतं की आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघू, पण ट्रिप वगैरेला पण आम्हाला काही जायला नाही भेटलं. मग माझे भाऊ जेव्हा जॉबला लागले मोठे झाल्यावरती, तेव्हा आम्हाला कुठे पॉसिबल झालं ट्रिपला जायचं, ते पण स्टॅच्यू ऑफ युनिटी. डिस्कस करत वगैरे एक्सिलेटरने वरती आलो. स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघतच सगळेजण राहतात की, कारण ती मूर्ती एवढी मोठी आहे ना, तर तिला पाहिल्याशिवाय करमत पण नाही. माझ्या डुग्गूला कम्फर्ट झोन त्याचा मामा राहिला म्हणजे तर कुठे पण स्टे करू शकतो. आणि त्याला असं नाही की ही मूर्ती खूप मोठी आहे, अंगावर येईल वगैरे, काही नाही. एवढे मोठे लोक त्याला मूर्तीला बघतात, पण तो नाही बघत. तो फक्त बघतो की मस्ती कशी करायची. आता रडतोय आणि त्याला सांगतोय मला इथे फिरव असं. त्याचा एक मामा तर नुसता रील बनवतो. बघा याची दोघांची मस्त्या करायला आम्हाला पूर्ण दिवस अपूर्ण पडतो.
सगळं काही फिरलं गेलेलं आहे, मस्ती पण झाली, एन्जॉय पण झाला, जेवण पण झालं. आता घरी जाण्यासाठी इथून ट्रेन नाही आम्हाला अति प्रतापनगर जावं लागेल, पण आम्ही ट्रेन मिस केलेली होती. खूप फोटोशूट झाला, व्हिडिओ शूट झाला, तरी याची मस्ती नाही जातो. स्टे ट्यून. बाय बाय गाईज. आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हा ब्युटिफुल प्लेस तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.